नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या मिरचीचे लोणचे तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथं पोपटी कलरची कमी तिखट असलेली 1/2 किलो हिरवी मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला लोणचे तिखट हवे असेल तर डार्क कलरची हिरवी मिरची घेतली तरीही चालेल, किंवा डार्क कलरची हिरवी मिरची आणि पोपटी कलरची हिरवी मिरची दोन्हीही मिरच्या एकत्र करून लोणचे केले तरीही चालेल. आता मी इथे हिरवी मिरची आणि 2 मोठे लिंबू घेतलेले आहेत. आपण हे दोन्हीही पाण्याने स्वच्छ करून घेऊया. मी पाण्याने स्वच्छ करताना मिरचीचे देठ काढलेले नाही आहेत. जर आपण अगोदरच देठ काढले असते तर मिरचीमध्ये पाणी गेले तर आपले लोणचं खराब होईल. आता आपण स्वच्छ झाल्यानंतर ह्या मिरच्या चाळणीत काढून घेऊया. लिंबू हिरवे घ्यायचे नाही, लिंबू आपण पिवळसरच घ्यायचे. हिरवे लिंबू घेतले तर लोणचं कडू होण्याची शक्यता असते. आता सुती कपड्यावर मी हिरव्या मिरच्या टाकून कोरड्या करून घेणार आहे. आपण लोणचं करणार आहोत, त्यासाठी पाण्याचा अंश आपल्याला लोणच्यामध्ये नको आहे. त्यासाठी मी इथे एक एक करून सुती कपड्याने हिरवी मिरची कोरडी करून घेत आहे. आपण सर्व हिरव्या मिरच्या अशाच कोरड्या करून घेतलेल्या आहेत सुती कपड्यावर, आणि त्यानंतर आपण लिंबू देखील कोरडं करून घेणार आहोत. लिंबू जर खराब असेल तर ते देखील घेऊ नका, चांगलेच लिंबू लोणच्यासाठी वापरा. आता एक बाउल घेऊन आपण सुरुवातीला मिरच्याचे देठ काढून घेणार आहोत. आणि मी आता कैची घेऊन कैचीने हिरवी मिरची मी तिरकी कापून घेणार आहे आणि बारीक बारीक तुकडे करणार आहे. तिरकी कापल्यामुळे जेव्हा आपण लोणच्याचा मसाला मिरचीमध्ये टाकणार आहोत तर तो मिरचीमध्ये आतपर्यंत जाण्यासाठी मदत होते आणि आपलं लोणचं देखील छान असं चवदार होतं. मी सर्व हिरव्या मिरच्या अशाच तिरक्या कट करून घेणार आहे. तुम्हाला मिरचीची साईज ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता, पण तिरकी कट केल्यामुळे मसाला आतमध्ये मुरण्यास मदत होते. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून मी त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी, 2 चमचे कच्ची बडीशेप, 1.5 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. हे सर्व आपण 5 मिनिटं भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा थोडा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे. ती देखील मी 1 मिनिट गरम करून घेणार आहे. आता मी इथे 50 ग्रॅम मीठ घेतलेले आहे. चमच्याने म्हणताल तर 3 चमचे मी मीठ घेतलेले आहे. मिठामध्ये मॉइश्चरायझर असतं, ते मॉइश्चरायझर जाण्यासाठी मी इथं 1 मिनिट मीठ गरम करून घेते. आणि मीठ गरम करून घेतल्यामुळे लोणचं देखील आपलं खूप दिवस टिकू शकतं. 1 मिनिट मी मीठ गरम करून घेतलेले आहे. आता मिक्सरचं भांडं आपल्याला कोरडंच हवं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गरम केलेले हे मसाले टाकून मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहोत. आपण जी हिरवी मिरची कट केलेली आहे त्याच्यामध्ये हे वाटलेले मसाले टाकून घेऊया. आणि आता त्यामध्येच 1 छोटा चमचा हळद, हिंग, मी 2 लिंबू घेतलेले होते, त्याचा रस काढून घेतलेला आहे,
तो देखील मी इथे टाकून घेते। चमच्यानी म्हणताल तर हे 4 ते 5 चमचे लिंबाचा रस आहे आणि मीठ टाकून घेतलेले आहे। मीठ टाकल्यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। आता त्याचबरोबर आपण सर्व व्यवस्थित असे मसाले मिरचीमध्ये मिक्स केल्यानंतर मी इथं 1 वाटी तेल घेतलेले आहे। आपण हे तेल पॅनमध्ये काढून घेऊया आणि ते मी कडकडीत असं गरम करणार आहे। जे आपण रोजच्या भाजीला वापरतो मी तेच तेल घेतलेलं आहे। कडकडीत आपले तेल गरम झाले की मी त्याला थंड करून घेणार आहे 2 तास आणि त्यानंतर मी मिरचीमध्ये टाकून घेणार आहे। आपले 2 तास झालेले आहे। मी पुन्हा एकदा मिरचीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे गरम केलेले तेल मिरचीमध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मिरचीचे लोणचे वर्षभर टिकण्यासाठी तेलाचं महत्त्वाचं घटक आहे। आपले मिरचीचे लोणचे तयार झालेले आहे। आता हे मी काचेच्या भरणीत काढणार आहे आणि हे लोणचे खाण्यासाठी आत्ता योग्य नाही आहे। ह्याला 8 दिवस तरी मसाल्यांमध्ये मिरची व्यवस्थित अशी मुरली गेली पाहिजे। त्यासाठी आपण 8 दिवस दिवसातनं 1 वेळा कोरड्या चमच्याने आपण हे लोणचे वरखाली करणार आहोत किंवा हलवून घेणार आहोत आणि 8 दिवसानंतर आपण हे लोणचं खाण्यासाठी तयार होईल।